आणि यानंतर आपण मुंबईतल्या वरळीतल्या कोळीवाड्यात जाऊयात। आमदार आदित्य ठाकरे हे राखी पौर्णिमेच्या निमित्तानं, नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं सध्या वरळी कोळीवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत। दरवर्षी आदित्य ठाकरे या कोळीवाड्यांना भेट देत असतात। इथली जी संस्कृती आहे, इथल्या ज्या कोळी बांधवांचा जो सगळ्यात मोठा सण आहे तो आहे नारळी पौर्णिमेचा। आणि याच नारळी पौर्णिमेच्या दिवशी दर्याला नारळ अर्पण करून कोळी बांधव जे आहेत ते पुन्हा मासेमारीला सुरुवात करत असतात। आणि अर्थातच या सणानिमित्त पूर्ण कोळीवाडे नटलेले देखील असतात। दरवर्षी मोठी रेलचेल या कोळीवाड्यांमध्ये पाहायला मिळत असते आणि आदित्य ठाकरे देखील या कोळी बांधवांच्या या उत्साहामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आहेत। सण आयलाय गो नारळी पुनवेचा असं म्हणत कोळी बांधवांचा मोठा उत्साह नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं पाहायला मिळत असतो। आणि वर्षभरातला हा कोळी बांधवांचा सगळ्यात मोठा सण असल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। आणि त्यानंतर विविध पद्धतीनं जे कोळी बांधव आहेत ते कार्यक्रमाचं देखील या ठिकाणी आयोजन करत असतात। विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्यानंतर दर्याला नारळ अर्पण केल्यानंतर पुन्हा मासेमारीला सुरुवात ही कोळी बांधवांकडून केली जाते। आणि या ठिकाणी काही देखावे देखील उभारण्यात आलेले आहेत आणि याच कोळी बांधवांचा उत्साह आणखी द्विगुणित करण्यासाठी, त्यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी आदित्य ठाकरे वरळीतल्या कोळीवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत। वरळीचं आणि आदित्य ठाकरेंचं एक वेगळं नातं आहे। आदित्य ठाकरे हे इथूनच विधानसभेचं नेतृत्व करतात आणि आता आदित्य ठाकरेंनी ठेकाही धरला आहे। वरळीच्या या कोळीवाड्यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। कोळी बांधवांची जी पारंपरिक टोपी आहे ती देखील आदित्य ठाकरेंनी घातलेली आहे आणि कोळी बांधवांची जी वेशभूषा आहे तशी वेशभूषा करून अनेक जण या ठिकाणी सध्या आलेले आहेत। आणि याच नारळी पौर्णिमेच्या सणासाठी आदित्य ठाकरे हे आता वरळी कोळीवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत। कोळी बांधवांचा ते उत्साह वाढवत आहेत।